بسم الله الرحمن الرحيم اتل ما أوحي إليك من الكتاب وأقم الصلاة إن الصلاة تنهى عن الفحشاء والمنكر ولذكر الله أكبر والله يعلم ما تصنعون ولا تجادلوا أهل الكتاب إلا بالتي هي أحسن إلا الذين ظلموا منهم وقولوا آمنا بالذي أنزل إلينا وأنزل إليكم وإلهنا وإلهكم واحد ونحن له مسلمون وكذلك أنزلنا إليك الكتاب فالذين آتيناهم الكتاب يؤمنون به ومن هؤلاء من يؤمن به وما يجحد بآياتنا إلا الكافرون وما كنت تتلو من قبله من كتاب ولا تخطه بيمينك إذا لارتاب المبطلون بل هو آيات بينات في صدور الذين أوتوا العلم وما يجحد بآياتنا إلا الظالمون وقالوا لولا أنزل عليه آيات من ربه قل إنما الآيات عند الله وإنما أنا نذير مبين أولم يكفهم أنا أنزلنا عليك الكتاب يتلى عليهم إن في ذلك لرحمة وذكرى لقوم يؤمنون. जो ग्रंथ तुमच्यावर उतरवला गेला आहे त्याची तिलावत जारी राखा आणि नमाज कायम राखा. निस्संदेह नमाज बेशर्मी आणि वाईट कामांपासून रोखते आणि अल्लाहच्या जिक्रला सर्व प्रकारे श्रेष्ठता प्राप्त आहे. आणि तुम्ही जे काही काम करता त्याबाबत अल्लाहला खूप चांगलं ज्ञान आहे. ग्रंथधारक लोकांची वादविवाद वा भांडणं करू नका. त्यांच्याशी फार चांगल्या रीतीनं भलाईनं बोला. परंतु त्यांच्यापैकी जे लोक भांडखोर जुलमी आहेत त्यांच्याशी मुळीच वाद करू नका. फक्त एवढंच सांगा की आम्ही इमान राखलं या ग्रंथावर जो आमच्यावर उतरवला गेला आहे आणि जे ग्रंथ तुमच्यावर अवतरित केले गेले होते त्यांच्यावरही आम्ही इमान राखलं आणि आमचा आणि तुमचा माबूद म्हणजे उपास्य देखील एकच आहे. तेव्हा आमच्या आणि तुमच्या दरम्यान झगडा कसा? आम्ही तर त्याच एका उपास्यासमोर आपलं डोकं टेकवलं आहे. फार चांगल्या शान वैभवासह आम्ही हा ग्रंथ तुमच्यावर अवतरित केला आहे की ज्यांना आम्ही याच्या अगोदर ग्रंथ दिला आहे ते याला मानतात आणि आपल्या विरोधक लोकांपैकीही बहुतेक जण यावर इमान राखतील. आमच्या आयतींचा विरोध करणं इन्कारी लोकांशिवाय दुसऱ्या कोणाचंही काम नाही. या अगोदर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्हाला एखादा ग्रंथ वाचताही येत नव्हता आणि उजव्या हातानं लिहिणंही तुम्ही जाणत नव्हता. जर या दोघांपैकी कोणताही एक हुन्नर तुमच्याजवळ असता तर खोट्या लोकांना शंका संशय घेण्याची संधी मिळाली असती. खरं तर या स्पष्ट आयती आहेत ज्या ज्ञानी लोकांच्या हृदयात सुरक्षित आहेत. आमच्या आयतींच्या विरोधात हट्टी आणि जुलमी लोकच अडून बसतात. तरीही हे लोक बोलत चालले आहेत की याच्या पालनकर्त्यातर्फे याच्यावर निशाण का नाही उतरवलं. तुम्ही त्यांना सांगा की निशाण्या दाखवणं अल्लाहच्या अखत्यारीतली बाब आहे. मी तर केवळ साफ साफ भय दाखवण्यासाठी आलो आहे. का या लोकांसाठी पर्याप्त नाही की आम्ही जो ग्रंथ तुमच्यावर अवतरित केला त्याचं पठण यांच्यासमोर नेहमी केलं जात आहे. निस्संदेह ज्या लोकांनी इमान राखलं त्यांच्याकरता यात फार मोठी ईशकृपा आणि उपदेश आहे.